मित्रांनो, या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिजिबिलिटी फॉर द डिवायझर्स कंटेनिंग 7 इन द युनिट्स प्लेस. म्हणजे असे डिवायझर्स ज्या युनिट्स प्लेस मध्ये 7 आहेत. तर पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. पहिलं एक्झाम्पल काय आहे? 9472 डिवायडेड बाय 37. म्हणजे डिव्हिडंड आहे 9472 आणि डिवायझर आहे 37. 37 नी 9472 ला निशेष भाग जातो का हे आपल्याला तपासून पाहायचं आहे, आणि तेही डिव्हिजन न करता. आता लक्षात घ्या, डिवायझर मध्ये दिलेल्या डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 7 आहेत, 7 आहेत. म्हणजे आपण पूर्वी ठरवल्याप्रमाणे या ऑस्क्युलेशन प्रोसेस मध्ये आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर वापरायचा आहे. निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची आहे. त्यासाठी आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर या 37 साठी कॅल्क्युलेट करावा लागेल. कसा कॅल्क्युलेट करायचा? लक्षात घ्या, दिलेला डिवायझर आहे 37. आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता आपण पूर्वी ठरवल्याप्रमाणे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 1 असणं आवश्यक आहे. पण यामध्ये 7 आहे, त्यामुळे आपल्याला असा एक सुटेबल मल्टिपल घ्यावा लागेल. त्यांनी या 37 ला मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून त्या नवीन नंबरमध्ये, त्या नवीन प्रॉडक्टमध्ये युनिट्स प्लेसमध्ये 1 असेल. तर असा कुठला सुटेबल मल्टिपल आहे? तो आहे 3. बरोबर. 3 7 जा 21, 3 3 जा 9 + 2 11. म्हणजे प्रॉडक्ट काय आलेला आहे? 111. या 111 मधून तुम्ही 1 सबट्रॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला मिळेल 110. या 110 मधून राईटमोस्ट डिजिट 0 हा निग्लेक्ट करा आणि 11, फक्त 11 विचारात घ्या. हा जो 11 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. दिलेल्या डिवायझर 37 साठी हा जो 11 आहे हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. आता या निगेटिव्ह ऑस्क्युलेटरला घेऊन आपण हा जो नंबर आहे, डिव्हिडंड आहे 9472, याला आपण ऑस्क्युलेट करूया. ठीक आहे, म्हणजे वेष्टन क्रिया करूया. तर सुरुवातीला हा जो डिव्हिडंड आहे हा प्रॉपरली लिहून घ्या. 9 4 7 आणि 2 प्रॉपरली लिहून घेतलं. त्यानंतर निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये आपण काय करतो? डिव्हिडंड प्रॉपरली लिहून घेतल्यानंतर त्या डिव्हिडंडमध्ये समस्थानामधले जे अंक आहेत, म्हणजे सेकंड, फोर्थ, सिक्स्थ, एथ, हे समस्थान आहे, म्हणजे इव्हन नंबर्ड प्लेसेस आहेत. या इव्हन नंबर्ड प्लेसेसमधले जे डिजिट्स आहेत त्यांना आपण निगेटिव्ह करून घेतो, त्यांना आपण निगेटिव्ह साईन देतो, निगेटिव्ह करतो. ठीक आहे, तर निगेटिव्ह करूया. या 7 ला निगेटिव्ह करू आणि या 9 ला निगेटिव्ह करू, कारण 7 हा सेकंड प्लेसमध्ये आहे राईट साईडकडनं. 7 हा सेकंड प्लेसमध्ये आहे आणि 9 हा फोर्थ प्लेसमध्ये. ओके, नाव वी आर रेडी. इथे सुद्धा मी स्टेप बाय स्टेप सांगणार तुम्हाला, त्या स्टेप्स तुम्हाला प्रॉपरली लिहून घ्यायचे, राईट. तर युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 2 आहे. तिथून आपल्याला सुरुवात करायची, कारण आपण सुरुवात करतो राईट साईडकडनं, राईट टू लेफ्ट. युनिट्स प्लेस डिजिट काय? 2 आहे. या 2 ला 11 नी मल्टिप्लाय करा, निगेटिव्ह ऑस्क्युलेटरनी मल्टिप्लाय करा. सो 11 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 22. या 22 मध्ये हा जो पुढला डिजिट आहे, सेकंड डिजिट आहे, तो ऍड करा. 22 प्लस निगेटिव्ह 7 मायनस 7. आता 22 प्लस मायनस 7 याचा अर्थ काय? 22 मायनस 7. 22 मायनस 7 किती? 15. राईट. हा जो 15 आहे हा आपला पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. 15 इज फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो सेकंड डिजिट निगेटिव्ह 7च्या खाली लिहा. आता 15 मध्ये 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे इव्हन नंबर्ड प्लेस जी 1 आहे त्याला आपण निगेटिव्ह करूया, राईट. आता सेकंड स्टेपमध्ये सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढायचा आहे आपल्याला. ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला युनिट्स प्लेस काय आहे? 5 आहे. या 5 ला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 11 नी मल्टिप्लाय करा. 11 इंटू 5 55. 55 प्लस टेन्स प्लेस डिजिट निगेटिव्ह 1 इज इक्वल टू 54.
55 प्लस मायनस 1 म्हणजे 55 मायनस 1, 55 मायनस 1 म्हणजे 54. आता या 54 मध्ये हा जो पुढला डिजिट 4 आहे प्लस 4 तो ऍड करा. 54 प्लस 4 58. हा जो 58 आहे हा सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे आणि तो लिहा डिव्हिडंड मधल्या थर्ड डिजिट खाली. सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट 58 मध्ये 2 डिजिट्स आहेत म्हणून इव्हन नंबर्ड प्लेस डिजिटला निगेटिव्ह करा, 5 ला निगेटिव्ह करा कारण तो समस्थानावरती आहे. बरोबर. आता थर्ड स्टेप मध्ये काय करायचं आहे? थर्ड स्टेप मध्ये थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करणार? तो कॅल्क्युलेट करण्यासाठी सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट वापरणार. काय आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट? 58. युनिट्स प्लेस डिजिट काय? 8. या युनिट्स प्लेस डिजिटला निगेटिव्ह ऑस्क्युलेटरनी मल्टिप्लाय करा म्हणजे 11 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 88. या 88 मध्ये टेन्स प्लेस डिजिट निगेटिव्ह 5 मायनस 5 ऍड करा. 88 प्लस मायनस 5 म्हणजे 88 मायनस 5. 88 मायनस 5 म्हणजे 83. या 83 मध्ये तुम्ही हा जो 9 आहे नेक्स्ट डिजिट इन द डिव्हिडंड निगेटिव्ह 9 तो ऍड करा. 83 प्लस निगेटिव्ह 9 मायनस 9 याचा अर्थ 83 मायनस 9 म्हणजे 74. बरोबर. 74 आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट, शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट. इथे ऑस्क्युलेशनची प्रक्रिया संपलेली आहे, वेष्टन प्रक्रिया इथे संपलेली आहे कारण शेवटचं वेष्टन क्रियाफल म्हणजे ऑस्क्युलेशन रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला कन्क्लुजन वरती यायचं आहे. शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे तो काळजीपूर्वक पहा. काय आहे तो? 74. 74 म्हणजे 37चा मल्टिपल आहे. मित्रांनो एक गोष्ट मात्र इथे लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो ती, हे सगळे ऑपरेशन्स तुम्हाला इझी तेव्हा जातील जेव्हा तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल मध्ये पाढे पाठ असतील. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही 37चा पाढा पाठ करा, मात्र तुमचं हे जे बेसिक कॅल्क्युलेशन स्किल्स आहेत, अगदी छोट्या छोट्या नंबर्सचे मल्टिप्लिकेशन, हे सगळे खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण 74ला पाहिल्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 37चा हा मल्टिपल आहे म्हणून. काय आहे? 74 हा 37चा मल्टिपल आहे. लक्षात घ्या 37 इंटू 2 किती होतात? 74. आलं लक्षात? 74 हा 37चा 2 मल्टिपल आहे, 2 मल्टिपल. आणि आपण काय पाहिलेलं होतं? डिव्हिजिबिलिटी कन्फर्म कशी करायची? लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट काळजीपूर्वक पाहायचा. तिथे काय आहे हे पहिले पाहायचं. तिथे 0 आहे का? तिथे 0 आहे का? तिथे डिवायझर आहे का? डिवायझरची व्हॅल्यू आलेली आहे का ती? किंवा डिवायझरचा मल्टिपल आहे का? हे पहिले पाहून घ्यायचं. आणि या तीनही नंबर्सपैकी कुठलाही पण एक नंबर असेल तर त्याचा अर्थ असा होतो की हा जो डिव्हिडंड आहे हा परफेक्टली डिव्हिजिबल आहे, परफेक्टली डिव्हिजिबल आहे. आणि नसेल, या 3 नंबर्सपैकी कुठलाही पण नंबर यामध्ये नसेल तर तो डिव्हिजिबल नाही, निशेष भाग जात नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या उदाहरणामध्ये, स्पेसिफिकली या उदाहरणामध्ये आपण कुठल्या कन्क्लुजनवरती आलेलो आहे की 9472 या दिलेल्या संख्येला 37 ही संख्या निशेष भागते, निशेष भाग जातो, परफेक्टली डिव्हिजिबल आहे. ओके, तर आता आपण कन्फर्म केलेलं आहे की दिलेला नंबर परफेक्टली डिव्हिजिबल आहे. त्यामुळे आता काय करायचं की व्हिडिओ पॉज करायचा, हे ऑस्क्युलेशन पण लिहून घ्यायचं आणि या तीनही स्टेप्स लिहून घ्यायच्या. ओके, ठीक आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉशंट. आता हे मात्र काळजीपूर्वक पहा, बी व्हेरी केअरफुल. मी आता काय करतोय? हा, लक्षात घ्या, मी अशी एक आडवी रेषा काढलेली आहे. या आडव्या रेषेच्या खाली मी या ऑस्क्युलेशन रिझल्ट्स मधले सगळे युनिट्स प्लेसेस आणि या डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस लिहिणार. हा जो ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट, त्याचा युनिट्स प्लेस काय आहे? 4 आहे. 4 मी लिहिला. दुसऱ्या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला युनिट्स प्लेस 8 लिहिला, इथला 5 लिहिला आणि इथला 2 लिहिला. आता आपण यानंतर काय करतो?
या हे जे नंबर्स लिहिलेले आहेत त्यामधल्या समस्थानचे जे अंक आहेत त्यांना आपण निगेटिव्ह करतो. तर करूया निगेटिव्ह. केलं निगेटिव्ह. आता जरा पहा याच्याकडे. हा जो नंबर आहे हा पूर्णच निगेटिव्ह झालेला आहे. कारण प्लेस व्हॅल्यू प्रमाणे हायेस्ट व्हॅल्यू असणारा जो डिजिट आहे 4, थाउजंड्स प्लेसवरचा जो डिजिट आहे 4 तोच निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे पूर्ण नंबर निगेटिव्ह झालेला आहे. बरोबर की नाही? तर मग आता कसं करायचं? डिव्हिडंड पॉझिटिव्ह, डिवायझर पॉझिटिव्ह, तर कॉशंट कसा निगेटिव्ह येणार? त्यामुळे अशा एक्झाम्पल्समध्ये लक्षात घ्या विलोकनम हे वैदिक गणितातलं हार्ट आहे, न्यूक्लियस आहे. पण प्रॉपर विलोकनमचा अभ्यास आणि प्रयोग तेव्हाच तुम्ही करू शकाल जेव्हा एक बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील. तुम्हाला कळलं का मी काय म्हणालो? की हायेस्ट प्लेस डिजिट जो आहे म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू डिजिट जो आहे या नंबर मधला जो 4 आहे तोच निगेटिव्ह आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण संख्या ही निगेटिव्ह आहे, जे शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे 0 येणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी 0 येणं महत्वाचं आहे. 0 येणं महत्वाचं आहे. मग तो आता 0 कसा येणार? काय करावं लागेल आपल्याला? हे पहिले आपण क्लीन करून घेऊ, कारण आता या पद्धतीने आपल्याला ते लिहायचंच नाहीये. ओके, पहा इथे 0 केव्हा येणार? जर आपण या 74 मधून, काय आहे 74 च्या युनिट्स प्लेस मध्ये 4 आहे, या 74 मधून 74 जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 0 मिळू शकेल, आहे की नाही? म्हणून आपण एक काम करूया, आपण एका वेगळ्या कलर मध्ये लिहितो. 2 मल्टिपल ऑफ गिवन डिवायझर काय आहे? 74. 2 मल्टिपल ऑफ 37. आता इथे या कामी कुठलाही पण नंबर लावायचा नाही. जो डिवायझर असतो तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. आलं लक्षात? तर या 74 मधून जर का मी 2 मल्टिपल ऑफ 37 गिवन डिवायझर जर मी सबट्रॅक्ट केला तर इथे 0 येणार. बरोबर की नाही? ओके, मग इथे 0 आलं, आपलं काम झालं. चला तर मग युनिट्स प्लेसेस लिहून घेऊया. 58 ची युनिट्स प्लेस 8, 15 ची युनिट्स प्लेस 5 आणि दिलेल्या डिव्हिडंड मधली युनिट्स प्लेस 2. बरोबर? तर आता आपण इथे युनिट्स प्लेसेस लिहिलेले आहेत. काय आहे युनिट्स प्लेसेस? 8, 5 आणि 2. 8, 5 आणि 2. आता इव्हन नंबर्ड प्लेसेस निगेटिव्ह करणे हा जो रूल आहे तो इथेही अप्लाय करा. इव्हन नंबर्ड प्लेस कुठली आहे? ही आहे फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. म्हणजे हा जो 5 आहे हा इव्हन नंबर्ड प्लेस आहे, म्हणून याला निगेटिव्ह करा. पण हा आहे विंक्युलम नंबर. नो प्रॉब्लेम, आपण याला पहिले नॉर्मल नंबर मध्ये कन्व्हर्ट करूया. ठीक आहे, करूया मग कन्व्हर्ट. निगेटिव्ह डिजिटच्या अलीकडला डिजिट कुठला? 8 आहे. त्या 8 मधून 1 सबट्रॅक्ट करा, आले 7. एकच निगेटिव्ह डिजिट आहे त्यामुळे तो 10 मध्ये ऍड करा. 10 प्लस निगेटिव्ह 5 आणि हा जो 2 आहे तो जसाच्या तसा लिहा. हा आहे नॉर्मल नंबर. बरोबर? आता हा जो नॉर्मल नंबर आहे 752 हा फायनल कोशंट आहे का? ऑफकोर्स नाही. 752 हा फायनल कोशंट नाही. फायनल कोशंट कॅल्क्युलेट करण्याकरता आणखीन 2 स्टेप्स आहेत. 752 हा फायनल कोशंट नाही. लक्षात घ्या, दिलेला डिवायझर होता 37. या 37 ला आपण अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट केलं की ज्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असेल, कारण आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा होता. आणि यासाठी म्हणून आपण या 37 ला सुटेबल मल्टिपल 3 ने मल्टिप्लाय केला. ओके, आणि आपल्याला 111 हा प्रॉडक्ट मिळाला. बरोबर की नाही? हा प्रॉडक्ट मिळाला आणि या प्रॉडक्ट पासून मग आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट केला. तर या गिवन डिवायझर 37 ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणून 752 या नंबरला सुद्धा तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. तर मल्टिप्लाय करूया. 3 2 जा 6, 3 5 जा 15, कॅरी 1, 3 7 जा 21 प्लस 1 22, 2256 हे उत्तर आलेलं आहे. हा प्रॉडक्ट आलेला आहे. मग हा फायनल कोशंट आहे का? ऑफकोर्स नाही. आणखीन एक स्टेप आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी 0 आणण्याकरता आपण या 74 मधून 74 सबट्रॅक्ट केलेले होते. 2 मल्टिपल ऑफ 37 74 सबट्रॅक्ट केलेले होते. काय सबट्रॅक्ट केलेलं होतं? 2 मल्टिपल ऑफ 37.
2 मल्टिपल ऑफ 37. बरोबर. हा जो 2 मल्टिपल आहे, हा जो मल्टिपल 2 आहे, हा कुठल्या प्लेसमध्ये आपण उपयोगात आणलेला होता या दिलेल्या नंबरच्या? एकक, दशक, शतक, हजार, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स अँड थाउजंड्स. थाउजंड्स प्लेसमध्ये याचा आपण उपयोग केलेला होता या 2 मल्टिपलचा. म्हणून वास्तविक पाहता या मल्टिपल 2 ची अकॉर्डिंग टू प्लेस व्हॅल्यू सिस्टीम, या मल्टिपल 2 ची व्हॅल्यू कुठली आहे? 2000 आहे. 2 हा आपण थाउजंड्स प्लेसमध्ये उपयोगात आणलेला आहे, त्यामुळे या 2 ची व्हॅल्यू 2000 आहे. म्हणून या प्रॉडक्टमधून तुम्हाला 2000 हे सबट्रॅक्ट करावे लागतील. करूया सबट्रॅक्ट. 6, 5, 2 आणि 0. येस, हा आहे फायनल कॉशंट, हे आहे फायनल आन्सर. राईट. ठीक आहे. मग आता हे उत्तर आपण चेक करून पाहूया. दिलेला नंबर काय आहे? 9472. डिव्हिजन अल्गोरिदमच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. डिवायझर काय आहे? 37. आणि हे फायनल आन्सर काय आहे? 256. रिमाइंडर काय आहे? 0. ऑफकोर्स 0, कारण निशेष भाग जातो म्हणून रिमाइंडर 0. आता याचे बीजांक कॅल्क्युलेट करा. 9 एक्सक्लूड करा, 7 आणि 2 एक्सक्लूड करा, 4 जसाच्या तसा लिहा. 4 आहे डिव्हिडंडचा बीजांक. 3 + 7 10. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा, 1. 2 + 5 7. 7 + 6 13. 13 मधून 9 सबट्रॅक्ट करा, 4. बरोबर. विच गिव्स अस 4 इज इक्वल टू 1 × 4 4. दोन्ही साईडकडले बीजांक सारखे आहेत, म्हणजे मित्रांनो आपलं हे उत्तर करेक्ट आहे. आलं लक्षात? तर ही जी स्टेप आहे ही प्रॉपरली लक्षात घ्या. ही जी स्टेप केलेली आहे ही स्टेप ही प्रॉपरली लक्षात घ्या. ताबडतोब व्हिडिओ पॉज करा, नाहीतर व्हिडिओ मागे घ्या आणि हे जे एक्सप्लेनेशन मी सांगितलं हे एक्सप्लेनेशन तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. बरोबर. ओके. त्यानंतर मग ह्या ज्या 2 स्टेप्स आहे, ही स्टेप आणि ही स्टेप सुद्धा प्रॉपरली लिहून घ्या. याच्या नोट्स काढा. ओके. सो पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. दुसरं उदाहरण घेऊया. काय आहे दुसरं उदाहरण? 57,537 divided by 27. 57,537 divided by 27. डिवायझर काय आहे? दिलेला डिवायझर आहे 27. बरोबर. दिलेला डिवायझर आहे 27. 27 युनिट्स प्लेसमध्ये 7 आहेत. याचा अर्थ आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. कसा करायचा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट? या 27ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे की ज्या नंबरच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असते. सो 27 × 3 इज इक्वल टू 27 3 81. 27 3 जा 81. येस. आता या प्रॉडक्टमध्ये युनिट्स प्लेसमध्ये 1 आहे. सो 81 - 1 इज इक्वल टू 80. या 80 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, ड्रॉप करा आणि विचारात घ्या फक्त लेफ्ट साइडेड डिजिट 8. हा जो 8 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. हा जो 8 आहे हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. आता हा जो दिलेला डिव्हिडंड आहे तो प्रॉपरली लिहून घ्या. 5 7 5 3 आणि 7. 5 7 5 3 7. 57,537. त्यानंतर निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी आपण काय करतो? डिव्हिडंड मधल्या इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती असलेल्या डिजिट्सला आपण निगेटिव्ह करतो. 1 2 3 इव्हन नंबर्ड आहे, समस्थानी आहे, त्यामुळे याला निगेटिव्ह करू. 3 4 हा जो 7 आहे हा सुद्धा समस्थानी आहे, म्हणजे इव्हन नंबर्ड प्लेस आहे, त्यामुळे याला सुद्धा निगेटिव्ह करू. ओके. नाव स्टेप नंबर 1. काय आहे स्टेप नंबर 1? राईट टू लेफ्ट अशी ही प्रक्रिया करतो आपण. वेष्टन क्रिया आपण राईट टू लेफ्ट करतो. ऑस्क्युलेशन प्रोसेस. तर
पहिला डिजिट राईट साईडकडनं पहिला डिजिटमध्ये युनिट्स प्लेस डिजिट डिव्हिडंड मधला कुठला आहे 7. तो 7 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 8 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 8 × 7 इज इक्वल टू 56. या 56 मध्ये पुढला जो डिजिट आहे -3 तो ऍड करा, तुम्हाला मिळेल 53. हा जो 53 आहे तो फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे आणि तो लिहायचा आहे सेकंड डिजिट खाली, डिव्हिडंड मधल्या सेकंड डिजिट खाली. आता आपल्याला स्टेप नंबर 2 मध्ये सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला या 53चा म्हणजे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट यावरच काम करायचं आहे. पण त्यापूर्वी फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे तुम्ही समस्थानचा जो अंक आहे त्याला पहिले तुम्ही निगेटिव्ह करा. इव्हन नंबर्ड प्लेस वरती जो डिजिट आहे त्याला तुम्ही निगेटिव्ह करा. येस, केलंय आपण निगेटिव्ह. फर्स्ट सेकंड या सेकंड प्लेस वरती हा 5 आहे म्हणून आपण त्याला निगेटिव्ह केलं, तो नियम आहे. ओके, समस्थानच्या अंकांना किंवा इव्हन नंबर्ड प्लेसेस मधल्या डिजिट्सला निगेटिव्ह आपण करतो निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करत असताना. राईट, तर मग सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट कसा कॅल्क्युलेट करायचा? युनिट्स प्लेस डिजिट 3 आणि 8 निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 8 यांचं मल्टिप्लिकेशन 8 × 3 इज इक्वल टू 24. या 24 मध्ये टेन्स प्लेस डिजिट जो -5 आहे तो ऍड करा, तुम्हाला मिळणार आहे 19. या 19 मध्ये तुम्ही नेक्स्ट डिजिट 5 ऍड करा, तुम्हाला मिळणार 24. ठीक आहे, 24 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. 24 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट थर्ड स्टेप मध्ये, पण त्यापूर्वी हा जो सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे यातला जो समस्थानावरती असणारा जो डिजिट आहे 2 त्याला आपण निगेटिव्ह करूया. ठीक आहे, त्यानंतर 8 × युनिट्स प्लेस डिजिट इन सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट 4 इज इक्वल टू 8 4 जा 32 प्लस टेन्स प्लेस डिजिट -2 इज इक्वल टू 30. 32 - 2 इज इक्वल टू 30. या 30 मध्ये तुम्ही ऍड करा नेक्स्ट डिजिट इन द डिव्हिडंड, डिव्हिडंड मधला पुढला डिजिट कुठला आहे तो -7. 30 - 7 23. 23 आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि लिहा तो फोर्थ डिजिट खाली. येस, आता फोर्थ स्टेप मध्ये फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आपल्याला लिहायचा आहे. पण त्यापूर्वी समस्थानचा जो अंक आहे 2 ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला, थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला, त्याला निगेटिव्ह करा. ओके, नाव 8 × युनिट्स प्लेस डिजिट 3 इज इक्वल टू 24. 8 3 जा 24. या 24 मध्ये तुम्ही ऍड करणार टेन्स प्लेस डिजिट -2, उत्तर येणार 22. या 22 मध्ये तुम्ही नेक्स्ट डिजिट ऍड करणार. काय आहे नेक्स्ट डिजिट डिव्हिडंड मधला लास्ट डिजिट 5 इज इक्वल टू 22 + 5 27. हा जो 27 आहे हा लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे आणि तो लिहा लास्ट डिजिट खाली. आता लक्षात घ्या, ऑस्क्युलेशन प्रोसेस इथे संपलेली आहे कारण आपल्याला लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळालेला आहे. काय आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट? 27. जो दुसरा तिसरा काही नसून डिवायझरच आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू ही डिवायझर इतकी आहे. लक्षात घ्या, जेव्हा मी म्हणतो दुसरा तिसरा काहीही नसून तो डिवायझर आहे, त्याचा अर्थ असा की त्याची व्हॅल्यू जी आहे ती डिवायझर इतकी आहे. तर मग आता याचा अर्थ काय होईल? त्याचा अर्थ असा होतो की हा जो दिलेला डिव्हिडंड आहे तो डिव्हिजिबल आहे या 27. ठीक आहे, म्हणजे डिव्हिजिबिलिटी कन्फर्म झालेली आहे. आलं लक्षात? डिव्हिजिबिलिटी कन्फर्म झालेली आहे. चला तर मग डिव्हिजिबिलिटी कन्फर्म झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला कॉशंट कॅल्क्युलेट करायचं आहे. मात्र त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? हा व्हिडिओ पॉज करा आणि या 4ही स्टेप्स लिहून घ्या आणि हे जे ऑस्क्युलेशन आपण केलेलं आहे ते ऑस्क्युलेशन पण लिहून घ्या. ओके, आता कॉशंट कसा कॅल्क्युलेट करायचा? पहिले एक आडवी रेष काढा. या आडव्या रेषेखाली आपल्याला
ऑस्क्युलेशन रिझल्ट मधले युनिट्स प्लेसेस आणि डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस लिहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला हा जो युनिट्स प्लेस आहे 7, तो जसाच्या तसा जर तुम्ही खाली लिहिला तर तुम्हाला पुढे कॉशंट कॅल्क्युलेट करत असताना प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुम्हाला असा एक डिजिट तिथे लिहावा लागणार की विंक्युलम नंबर टू नॉर्मल नंबर कन्व्हर्जन करत असताना या प्लेसमध्ये 0 जर आलं तर तुम्हाला आणखी सोपं जाईल. मग ते कसं येऊ शकेल लक्षात घ्या. 27 1 जा 27 2 जा 54, 27 2 जा 54. एक लक्षात घ्या, 2 into 27 ही फार क्रुशल गोष्ट आहे. हा फार क्रुशल पॉइंट आहे. या डिव्हिजिबिलिटी मधला हा फार क्रुशल पॉइंट आहे. लक्षात घ्या. त्यामुळे योग्य प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. आणि नुसतं समजून घेतल्याने काम भागणार नाही. तुम्हाला प्रचंड प्रॅक्टिस करावी लागणार. तेव्हा कुठे याच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. कारण हे जे एक्झाम्पल्स आहेत, हे जे अभिनव गणित आहे, वैदिक गणित आहे, हे बेसिकली विलोकनमवरती आधारित आहे. विलोकनमवरती खूप काम करतो आपण, किंवा जे काही सूत्र आपण इथे उपयोगात आणतो त्या सगळ्या सूत्रांचं जे डेस्टिनेशन आहे ते विलोकनम आहे. आपण विलोकनमकडे चाललेलो आहे. इतकी एक्सपर्टाईज आपल्याला प्राप्त करायची, अचीव करायची. त्यामुळे या गोष्टी पहिले प्रॉपरली समजावून घ्या. जे केल्या जात आहे ते का तसं केल्या जात आहे हे समजून घ्या आणि त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. त्यानंतर या गोष्टीवरती मास्टरी येईल तुम्हाला. ओके, सो 2 into 27 इज इक्वल टू हाऊ मच? 54. तर आता लक्षात घ्या, 7 + 4 किती हे ऍड करायचं आहे आपल्याला. ओके, 7 + 4 किती? 11. बस आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट 1 हवा आहे फक्त. बाकी इकडे कुठले डिजिट्स येतात याशी आपलं काही घेणं देणं नाही. आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट 1 हवा आहे. 7 + 4 11 म्हणजे 1 आपल्याला इथे मिळणार आहे. लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, आपण ऍड करू. 27 + 54 81. ओके, या 81चा युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 1 आहे. तो आपण इथे लिहिला. 23 मधला युनिट्स प्लेस डिजिट 3, इथला 4, इथला 3, इथला 7, म्हणजे डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस डिजिट 7. ओके, नाव आता हे जे युनिट्स प्लेस डिजिट आपण इथे लिहिले त्यातले समस्थानचे जे अंक आहेत, समस्थानचे जे डिजिट्स आहेत, म्हणजे इव्हन नंबर्ड प्लेस मधले जे डिजिट्स आहेत त्यांना निगेटिव्ह करा पहिले. तर 1 3 4 3 7. इव्हन नंबर्ड प्लेस मधले डिजिट्स कुठले आहेत? 1 2, येस हा आहे, याला आपण निगेटिव्ह केला. 3 4, येस हा आहे, याला निगेटिव्ह केला. सेकंड आणि फोर्थ जे डिजिट्स आहेत त्याला आपण निगेटिव्ह केला. पण हा आहे विंक्युलम नंबर, याला आपण कन्व्हर्ट करणार नॉर्मल नंबर मध्ये. तर या निगेटिव्ह डिजिटला प्रेवियस डिजिट कुठला आहे? 1 आहे. 1 ला 1 ने कमी करा, 0. हा एकटाच आहे म्हणजे रो मध्ये नाही आहे, त्यामुळे हा 10 मध्ये ऍड होणार. 10 + -3 7. त्यानंतर हा जो 4 आहे तो पुन्हा 1 ने कमी करा, कारण तो प्रेवियस आहे या -3 ला, म्हणून 3. पुन्हा 10 मध्ये -3 ऍड करा म्हणजे 7, आणि हा 7 ॲज इट इज. हा आहे नॉर्मल नंबर. आलं लक्षात? इथे आपण 1 येईल अशी ऍडजस्टमेंट इथे का केली? इथे जर 1 आलं नसतं तर इथे 0 आला असता का? नाही. मग कॉम्प्लिकेटेड झालं असतं, उत्तर निघालं असतं पण कॉम्प्लिकेटेड झालं असतं. कॉम्प्लिकेशन्स जर फार वाढले तर प्रॉपर आणि करेक्ट उत्तर निघण्याकरता, लिहिण्याकरता फार त्रास होतो. त्यामुळे जास्तीत जास्त इझी कुठल्या पद्धतीने होईल ती पद्धत आपण अंगीकारायची. ओके, म्हणून आपण इथे 1 येईल असं पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातून ही ऍडजस्टमेंट इथे केली. बरोबर? ओके, हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या, नोटमध्ये हे सुद्धा लिहून घ्या. राईट. तर हा आहे नॉर्मल नंबर. हा फायनल क्वोशंट आहे का? अर्थात नाही. 2 स्टेप्स आणखीन आहेत. दिलेला डिवायझर होता 27, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं का? 81 यावा म्हणून. का? कारण या 81च्या युनिट्स प्लेस मध्ये 1 आहे म्हणून. ओके, म्हणून हा जो सुटेबल मल्टिपल 3 आहे, या सुटेबल मल्टिपल 3 ने या 27 ला आपण मल्टिप्लाय केलं 81 यावा म्हणून. म्हणून इथे त्याच सुटेबल मल्टिपलनी याही नंबरला मल्टिप्लाय करा. 7 3 7 7 into 3 is equal to 7 3s are 21, write 1, carry 2. 7 3s are 21 plus 2 23, write 3, carry 2. 3 3s are 9, 9 plus 2 11, write 1, carry 1.
7 3 और 3 7 21 प्लस 1 22. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याचा आन्सर काय आलं? 22,131. 22,131. हे फायनल आन्सर आहे का? नाही. लक्षात घ्या, एक स्टेप महत्वाची राहिलेली आहे. इथे 1 यावा म्हणून आपण या फायनल ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये 2 मल्टिपल ऑफ गिवन डिवायझर ऍड केलं. 2 मल्टिपल ऑफ 27 इथे ऍड केलं. का ऍड केलं? कारण इथे 1 यावा म्हणून ही सगळी ऍडजस्टमेंट होती. म्हणून इथे आपण 2 मल्टिपल ऑफ 27 इथे ऍड केलं. तर कुठल्या प्लेसमध्ये ऍड केलं सांगा? हे काउंट करा या प्लेसेस. युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, 10,000. येस, 10,000 प्लेसमध्ये, 10,000 प्लेसमध्ये हा जो मल्टिपल आहे हा आपण उपयोगात आणला. कुठला मल्टिपल? 2 मल्टिपल. म्हणून या मल्टिपल 2 ची प्लेस व्हॅल्यू सिस्टीम प्रमाणे व्हॅल्यू काय आहे? 20,000. कारण हे जे काम केलेलं आहे आपण हे 10,000 प्लेस मध्ये केलेलं आहे. म्हणून याची व्हॅल्यू काय आहे? 20,000. म्हणून तुम्ही या प्रॉडक्ट मधून 20,000 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करा. करूया सबट्रॅक्ट. 1 3 1 2 आणि 0. येस फ्रेंड्स, मित्रांनो, हे फायनल आन्सर आहे. हा फायनल क्वोशंट आहे. हा फायनल क्वोशंट आहे. बरोबर? तुमच्या मनात डाऊट असेल तर चेक करून पहा. बीजांक पद्धतीने आपण चेक करून पाहूया. दिलेला डिवायझर काय होता? 57,537 इज इक्वल टू डिवायझर काय होता? 27. आन्सर काय आलेला आहे म्हणजे क्वोशंट काय आलेला आहे? 2,131 प्लस रिमाइंडर काय? 0. रिमाइंडर 0 आहे कारण निशेष भाग जातो म्हणून रिमाइंडर 0 आहे. आपण सगळे उदाहरण निशेष भाग जातील असेच घेतलेले आहेत. ओके. सो आता या दोन्ही साइडकडले बीजांक काढा. त्यानंतर त्या बीजांकावरती, या 2 नंबर्सच्या बीजांकावरती हे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन अप्लाय करा. आन्सर 2 डिजिट्सच्या वरती आलं, 2 डिजिट्स किंवा त्यावरती आलं तर पुन्हा त्याचा बीजांक कॅल्क्युलेट करा. दोन्ही साइड्स इक्वेट करा. इक्वल आल्या तर उत्तर करेक्ट, नाही आल्या तर उत्तर रॉंग. ओके. सो 5 प्लस 7 12. 12 मधून 9 ड्रॉप करा. 3 3 प्लस 5 8. 8 प्लस 3 11. 11 मधून 9 ड्रॉप करा. 2 2 प्लस 7 9. म्हणजे 9 म्हणजे किती? 0. ओके. 2 प्लस 7 9. 9 म्हणजे किती? 0. इंटू 2 प्लस 1 3. 3 प्लस 3 6. 6 प्लस 1 7. ओके. 0 इज इक्वल टू 0 इंटू 7 0. दोन्ही साइड्स इक्वल आहेत. म्हणजे हे जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. अगदी करेक्ट आहे. ही पद्धत अतिशय इंटरेस्टिंग, एलिगंट पद्धत वापरून आपण ऑड नंबर्सची डिव्हिजिबिलिटी चेक करतो. ऑड नंबर्सची डिव्हिजिबिलिटी म्हणजे गिवन डिवायझर्स, गिवन ऑड डिवायझर्सची डिव्हिजिबिलिटी चेक करतो. डिव्हिडंड कुठलाही असेल तरी चालेल, डिवायझर हा ऑड डिवायझर असायला हवा, तेव्हा आपण ही पद्धत वापरू. म्हणजे गिवन डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसेसमध्ये 1 3 7 आणि 9 असतील तर आपण ही पद्धत वापरणार. मी 5 याकरता बोललो नाही कारण 5 ची डिव्हिजिबिलिटी फार सोपी आहे, त्यामुळे आपण ते घेतलेलं नाहीये. ज्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 3 7 9 असतील ते डिवायझर्स आपण इथे वापरलेले आहेत. ओके. त्यानंतर अतिशय महत्वाचे काही काही पॉइंट्स मला सांगावेसे असे वाटतात की तुमच्या लक्षात आलं पाहिजे केव्हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा आणि केव्हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा. जेव्हा दिलेल्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 3 आणि 9 असतील तेव्हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची. जेव्हा दिलेल्या ऑड डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 आणि 7 असतील तेव्हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची. ठीक आहे. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेशन मध्ये आपण दिलेला जो डिव्हिडंड असतो त्याच्या इव्हन नंबर्ड प्लेसेस मधल्या डिजिट्सला निगेटिव्ह करतो आणि त्यानंतर ही निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस कंडक्ट करतो. त्यानंतर
हाच जो नियम आहे इव्हन नंबर्ड प्लेसेस मधल्या डिजिट्सला निगेटिव्ह करणे किंवा समस्थानाच्या अंकांना निगेटिव्ह करणे, हाच नियम सगळीकडे लागू आहे, प्रत्येक स्टेपमध्ये लागू आहे. म्हणजे इथेही लागू आहे, इथेही लागू आहे. पहा ना, आपण इथे सुद्धा केलेलं आहे, इथेही लागू आहे, त्यानंतर इथेही लागू आहे. लक्षात घ्या, आपण पहा इथे सुद्धा आपण केलेलं आहे. मग विंकुलम नंबर तुम्हाला मिळतो, त्याचं कन्व्हर्जन नॉर्मल नंबरमध्ये करायचं आणि त्यानंतर जर सुटेबल मल्टिपल तुम्ही यूज केला असेल तर या नॉर्मल नंबरला तुम्ही मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर या प्रकारची जर कुठली ॲडजस्टमेंट झालेली असेल तर ती सुद्धा प्रॉपरली इथे मॅनेज करायची. तर या पद्धतीने ही जी डिव्हिजिबिलिटी आहे ही कन्फर्म होत असते, चेक करत असतो आपण. तर आता पुढल्या लेसन्समध्ये आपण ही जी डिव्हिजिबिलिटी आहे ही इव्हन डिवायझर्ससाठी कशी वापरायची, कुठली पद्धत आहे, कुठली सूत्र वापरतो, हे आपण शिकणार आहोत.